आज आपण मास प्रोडक्शन विषयी माहिती घेणार आहोत. मास प्रोडक्शन प्रोसेस. वस्त्र तंत्रज्ञानाचा परिचय. गारमेंट टेक्नॉलॉजी हा शब्द सामान्यतः रेडीमेड गारमेंट कारखान्यामधील मोठ्या प्रमाणात उत्पादनाची कामे आणि प्रक्रियांच्या तांत्रिक तपशिलांचा अभ्यास म्हणून परिभाषित केला जाऊ शकतो. आजकाल भारतात बरेच वस्त्र उद्योग उदयास येत आहेत आणि ते विविध प्रकारच्या जेंट्स, लेडीज आणि लहान मुलांचे कपडे विविध प्रदेशात किंवा परदेशात तयार आणि निर्यात करत आहेत. तसेच संपूर्ण भारतात देशांतर्गत बाजारपेठेसाठी कपडे तयार केले जातात. गारमेंट टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांना गारमेंट उद्योगातील विविध यंत्रसामग्रीच्या संपूर्ण प्रक्रियेची आणि अनुप्रयोगाची अभ्यास केला पाहिजे. त्यासाठी याविषयी माहिती असणे आवश्यक आहे. वर्किंग बिहेवियर ऑफ एक्सपोर्ट हाऊस. बर्मुडाज इत्यादी विविध प्रकारच्या कपड्यांच्या शैलीतील गारमेंटचे ऑर्डर्स निर्यात हाऊस परदेशातून मिळवितात आहे. वस्त्र उत्पादन युनिटच्या मदतीने ते कपडे तयार करून पॅक करून भारतातील जगातील विविध देशांमध्ये पाठविले जात आहे. एक्सपोर्ट हाऊस इंटरनेट कम्युनिकेशन, व्यापार प्रदर्शन इत्यादी विविध प्रकारच्या माध्यमातून परदेशी खरेदीदारांकडून ऑर्डर्स मिळवितात. ऑर्डर्सची पुष्टी झाल्यानंतर नमुने आवश्यक आकार व मोजमाप करून विशिष्ट वैशिष्ट्यानुसार तयार केली जातात. पॅटर्न ग्रेडिंगच्या साहाय्याने नमुने विविध आवश्यक आकारांमध्ये ग्रेड केले जातात. फॅब्रिक आणि पॅकिंगसह आवश्यक खरेदीदारांच्या वैशिष्ट्यांसह आवश्यक आकारात नमुने तयार केले जातात आणि खरेदीदाराच्या मंजुरीसाठी पाठविले जातात. सॅम्पल कन्फर्म झाल्यानंतर खरेदी विभाग विशिष्ट ऑर्डर्ससाठी आवश्यक कच्चा माल आणि उपकरणे खरेदी करते. प्राप्त कच्च्या मालाची स्टोअरमध्ये तपासणी केली जाते आणि फॅब्रिक कटिंग विभागासाठी पाठविले जाते. मास प्रोडक्शन प्रोसेस फ्लो चार्ट म्हणजेच मास प्रोडक्शन मध्ये कार्य कशा पद्धतीने चालते त्याविषयीचा तो तक्ता आहे. यात पहिल्यांदा ऑर्डर फ्रॉम बायर म्हणजे जो खरेदी करणार आहे त्याच्याकडनं ऑर्डर मिळवली जाते. नंतर त्यापासून पॅटर्न प्रिपरेशन पॅटर्न तयार केले जाते. पॅटर्न तयार केल्यानंतर त्याचे पॅटर्न ग्रेडिंग केले जाते. पॅटर्न ग्रेडिंग केल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारे ग्रेडिंग करून वेगवेगळ्या आकारात साईजमध्ये नमुने तयार केले जातात. त्यानंतर त्याचे सॅम्पल प्रिपरेशन केले जाते. सॅम्पल प्रिपरेशन झाल्यानंतर ते जे तयार सॅम्पल आहे ते सॅम्पल कन्फर्मेशनसाठी पाठविले जाते. सॅम्पल कन्फर्मेशनसाठी पाठवल्यानंतर रॉ मटेरियल ते कन्फर्म झाल्यावर रॉ मटेरियलची खरेदी केली जाते. रॉ मटेरियलची खरेदी केल्यानंतर फॅब्रिक आणि रॉ मटेरियल याचं इन्स्पेक्शन केलं जातं. त्यानंतर फॅब्रिक स्प्रेडिंग करून पॅटर्न लेआउट केले जाते आणि नंतर मार्किंग केली जाते. मार्किंग नंतर कटिंग केले जाते. कटिंग केल्यानंतर त्याला नंबरिंग केले जाते. नंबरिंग केल्यानंतर त्याला सॉर्टिंग केले जाते. त्यामध्ये त्याला टिकेटिंग केली जाते. त्यानंतर ते स्विंग विभागाकडे पाठविले जाते. नंतर शिवून पूर्ण झाल्यावर ट्रिमिंगचे कार्य केले जाते. त्यानंतर ट्रिमिंग झाल्यानंतर प्रायमरी चेकिंगसाठी किंवा अल्ट्रेशनसाठी ते पाठविले जाते. नंतर ते वॉशिंग केले जाते. वॉशिंग केल्यानंतरही पुन्हा त्याचे इन्स्पेक्शन होते. इन्स्पेक्शन झाल्यानंतर प्रेसिंग केली जाते. प्रेसिंग झाल्यानंतर त्याची पॅकिंग केली जाते आणि फायनल इन्स्पेक्शन होते. फायनल इन्स्पेक्शन झाल्यानंतर ते शिपिंगसाठी रेडी असते. अशा प्रकारे मास प्रोडक्शनचा हा फ्लो चार्ट आहे.